नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे कोबीची भाजी विथ चना डाळ। सर्वप्रथम मी कोबीची भाजी चिरून घेतली, मिरच्या चिरल्या आणि त्याच्यासाठी फोडणीला लागणारा कढीपत्ता आणि आम्ही वरून खोबरं घालतो ते खोबरं किसून घेतले आणि त्याच्या जोडीला चना डाळ टाकायची आहे, तर ती चना डाळ आहे। थोडं हलवून घेते। मिरच्या, जिरं, मोहरी मस्त खरपूसच्या भाजून, कारण आपल्याला टाकायचे आहे आता सर्वप्रथम त्याच्यामध्ये चना डाळ आपली उकळायला थोडासा वेळ लागतो, म्हणून आधी तेलावर चांगली टाकून परतून घेत आहे। परतून घ्यायचे मस्त चना डाळीला, जरा तेलावर चांगली भाजली। हे बघा, आता मी त्यामध्ये टाकत आहे थोड्याशा प्रमाणात हळद, कारण कोबीची भाजी पिवळ्या कलरची असते आपली ना। हळद पण मी डाळीला चांगली डाळीवर मस्त भाजून घेते। तर मंडळी मी कोबी टाकलं आहे आतमध्ये आणि मी कोबीच्या भाजीला लागणारं चवीनुसार मीठ टाकते। 1 चमचा मीठ टाकलं आहे मी। बघा तर मंडळी, आम्ही मालवणी असल्यामुळे आम्ही ओल्या नारळ किसून घालतो, तर ओल्या नारळाचं खोबरंही मी आता भाजीवर घालून मस्त भाजी एकजीव करणार आणि नंतर खाण्यासाठी रेडी। आता बघा, ही भाजी मस्त अशी खालीवर डाळ आणि भाजी छान अशी परतून घेतली। आता थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवायचं। आता बघा कशी मस्त भाजी आपल्याला जेवणाला घेण्यासाठी छान अशी तयार झाली। चला तर मग या खायला।